काय कुठल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला, काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? एकाग्रता प्रशिक्षण आणि शोध संस्था ही मधुकर कोलते यांनी 40 वर्षापूर्वी चालू केलेली संस्था. मधुकर कोलते असं व्यक्तिमत्व होतं की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जवळपास 80 कमिट्यांना प्रेसिडेंट होते. पण जेव्हा त्यांनी बघितलं किंवा समाजामध्ये वेगळाच कुठे मॅसेज चाललो आहे आणि समाजाच्या जो येणारा यंग वर्ग आहे यांना कुठेतरी चांगल्या ट्रॅकवर न्यायचं म्हणून त्यांनी ही संस्था चालू केली. एकाग्रतेचं प्रशिक्षण दिलं. ते पतंजलीने जो योग सांगितला त्याला डेव्हलप केलं विवेकानंदांनी आणि त्यातला एक पार्ट एक व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून इथे शिकवण्याचा प्रयत्न होता. आणि इथले बरेच विद्यार्थी आज जरी संख्येने कमी असले तरी आज आमच्या जवळपास 400-500 विद्यार्थी त्या मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. मी एकाग्रता प्रशिक्षण संस्थेबाबत जवळपास 30-35 वर्षापासून जोडले. मधुकरराव कोलते यांनी असे अनेक लेक्चर घडवले. प्रशिक्षण संस्थांमध्ये उदाहरण द्यायचं शरद पाटील सर आहे, बक्षी सर आहे आणि अनेक संस्थांमध्ये ही एकाग्रता तत्र प्रत्येकतानता ध्यान महर्षी पतंजलींनी जी सांगितल्या सूत्रामध्ये त्याचं बिलकुल तंतोतंत पालन ही एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था काम करते आहे. हा 21 जून प्रार्थना दिवस दरवर्षी मनवल्या जातं आणि विविध अतिथींना इथे बोलून उद्बोधन या मुलांचा व्यक्तिमत्व विकास सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने ॲडव्होकेट काकोरे सर व त्यांची टीम येसकर सर सर्व प्रयत्नशील असतात आणि बेस्ट रिझल्ट समाजातल्या तळागाळात जाऊन ही संस्था काम करतं. आणि जेव्हा मानसिक विचारावर जास्तीत जास्त की काही पेशंट असो की मग विद्यार्थी असो त्याला एकाच तुलनेने अभ्यास करून त्याला इथे निशुल्कपणे मार्गदर्शन करून त्याला घडवण्याचा प्रयत्न असतो. ही संस्था दीर्घकाळ असेच प्रयत्न करत राहील असा मला आत्मविश्वास आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप खूप वाढदिवसाची ऐसे खिलखिलाते हुए रहो. झाले निराश झाले. त्यांना वाटलं होतं की एवढी नाही त्यांना योग्य दुर्दैवानं ते त्याचा थोडासा चुकीचा ते यश गाठायला आपल्याला अडथळा म्हटला की त्याच्यामध्ये सगळ्यात षड्ऋतू आहेत. षड ऋतूंनी 12वी मध्ये पास झाला होता का तू? काम नव्हता असं म्हणून सरळ सरळ आता राहून निश्चितच आपले ध्येय गाठाल. झाले निराश झाले. दुर्दैव होतं की एवढी त्याचा थोडासा चुकीचा यश गाठायला आपल्याला अडथळा